श्रीकृष्णाच्या हाती असलेलं सुदर्शन चक्र हे न्यायाचं प्रतीक मानलं जातं आणि आज याच सुदर्शन चक्राने भारताच्या न्यायाच्या लढाईत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। S-400 ज्याला भारतीय सेवेत सुदर्शन चक्र म्हणूनही ओळखले जाते, आज त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत। S-400 मिसाईल सिस्टम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टम मानली जाते। ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे। भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे। ही मिसाईल अत्याधुनिक फायटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते। S-400 एकेवेळी 72 मिसाईल लॉन्च करू शकते। ही मिसाईल सिस्टम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आपण नष्ट करू शकतो। आणि काल याच S-400 क्षेपणास्त्राने भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स उडवलीत। ही सिस्टम रशियाने तयार केली आहे। सुमारे $5 अब्ज करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टम खरेदी केली। S-400 ही मोबाईल लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम आहे। ही प्रणाली फायटर जेट्स, बॉम्बर, क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV म्हणजेच ड्रोन यांना लक्ष्य करू शकते। या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल असतात, ज्या 400 किलोमीटर अंतरावरील टार्गेट्सवर हल्ला करू शकतात। या 2 स्वतंत्र रडार सिस्टम आहेत, ज्या 600 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात। एकाच वेळी 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते। S-400 ची सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटातच फायरिंगसाठी सिस्टम तयार होते आणि याच S-400 मिसाईल म्हणजेच भारताच्या सुदर्शन चक्राचं विक्रम आपण काल पाहिले।